नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विदाऊट कॅनव्हास आणि विदाऊट कमरपट्टीची सुंदर ब्लाऊज डिझाईन. आता इथे सिंपल ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. लेस नाही लावणार, फक्त गळ्याचा शेप द्यायचा आणि दोरी लावायची आहे. ब्लाऊजची चेस्ट साईज 17 इंच आहे आणि उंची मी घेतलेली आहे 9.5 इंच गळ्याची, त्यामुळे शोल्डर कमी घेतलेला आहे. डीप नेक आहे आणि हा बॉक्स मी आखून घेतला आहे. वरती 2.25 इंच रुंदी, शोल्डर 5.5 इंच घेतलं आहे आणि खाली पण 2.25 इंच रुंदी घेऊन पुन्हा हा शेप द्यायचा म्हणून वरती 1.5 इंच शोल्डरच्या बाजूकडून खाली डाऊन केलं, तिथे अर्धा इंच आणि ह्या मार्किंगच्या बाहेर 1 इंच, म्हणजे बॉक्सच्या बाहेर 1 इंच असं मार्किंग करून या पद्धतीने मी गळ्याचं मार्किंग केलं. अशा पद्धतीने तुम्ही अगदी परफेक्ट जर मेजरमेंट हवं असेल तर योग्य ठिकाणी योग्य मेजरमेंट द्यायचं आणि मग कटिंग करायचं, त्यामुळे गळ्याचा आकारसुद्धा परफेक्ट येतो. तर आता पहा, इथं मी पंचकोनी गळ्याचं कटिंग केलेलं आहे आणि करणार आहोत शिलाई. आता इथे इन आऊट करणार आहे, त्यामुळे जे ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूकडून मी अस्तर ठेवलेलं आहे. आता इथे कमरेच्या भागाला थोडंसं लेस वर्क आहे, त्यामुळे मी हे लेस वर्क शिलाई करताना पट्टी लावली तर कमी जास्त होऊ शकतं, म्हणून म्हटलं इन आऊटच करून घ्यावं. म्हणून जे लेस वर्क आहे त्याच्या खाली 1 इंच मार्जिन सोडून मी ही अस्तरचं कापड ठेवलेलं आहे आणि 1/4 इंच मार्जिनवरती इथं शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे खाली उरलेलं ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता वरचा जो गळा आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा, कारण कापड थोडंसं सरकतं आहे, सिल्क आहे थोडंसं ऑर्गेन्झा टाईप, म्हणून मी इथं पिन लावून घेते. पिन लावल्याने कापड सरकत नाही. तर 2-3 बाजूला मी म्हणजे दोन्ही खालच्या बाजूने आणि दोन्ही साईडनं पिन लावून घेते, म्हणजे थोडंसं कापड सरकणार नाही. त्यानंतर गळ्याचा जो आकार आहे तिथे 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. आता इथे तुमच्या लक्षात येत असेल शिलाई मारायला प्रॉब्लेम येते, कारण हे जे ब्लाऊजचं कापड आहे याला थोडे थोडे स्टोन आहेत छोटे छोटे, त्यामुळे. आणि मी सुईचं जे मार्जिन आहे ते सुद्धा 2 इंचावर घेतलं आहे, कारण जर पूर्ण नॉब दाबून असेल तर सुई 100% तुटणार आणि थोडं वरती घेतलं तर मग थोडंसं सुई सरकते. अशा पद्धतीने जर स्टोनचे ब्लाऊज असतील तर ब्लाऊज शिवताना खरंच खूप काळजी घ्यावी लागते. आणि कस्टमरचं म्हणणं असतं की वर्क तर आहे ब्लाऊजला, मग तुम्ही पैसे कसले एक्स्ट्रा घेता. खरं तर असे ब्लाऊज शिवताना इतका त्रास होतो की ते सिंपल ब्लाऊज 2 शिवलेले परवडतात. शिवाय शिलाई डबल येते, फिनिशिंग पण छान येते आणि मनस्ताप पण होत नाही. आणि या ब्लाऊजांचं काय आहे, वर्क आहे, स्टोन आहे, दिसायला छान आहे, पण जे ब्लाऊज शिवतात ना त्यांचे मात्र खूप हाल होतात. तर तुमच्यासोबतही असं होतं का? आता मी 1/4 इंच शिलाई मार्जिन मारून घेतली आणि जे कट होते तिथं कट देऊन घेतले, म्हणजे कापड फोल्ड करताना खूप पटकन फोल्ड होतं आणि जिथे कापड म्हणजे टोक आहे तिथे खेचल्यासारखं होत नाही. शिलाई मारताना व्यवस्थित मारता येते. आता कापड पूर्ण पलटून घेतलं आहे आणि फिनिशिंगसाठी दुमडूनही घेतलं आहे आणि अशा पद्धतीने आता ही मी दाबटीप देऊन घेते. आता इथे पहा, दाबटीपची जी शिलाई आहे ती आपण फिनिशिंगवरतीच मारतो आहे, तरीसुद्धा इथे थोडंसं फिनिशिंग नाही आलेली, का तर ते जे खडे आहेत त्यावरून नॉब सटकतो आहे आणि मग थोडंसं ओढल्यासारखं वाटत आहे. पण आता इथे त्या कस्टमरला कमी शिलाईमध्ये ब्लाऊज हवा होता. कॅनव्हास वगैरे लावलं असतं तर शिलाई जास्त वाढते 50 रुपये वाढतात. मग त्यांना नको होतं एवढं महागाचा ब्लाऊज, त्यांना सिंपल वर्क पाहिजे होतं, म्हणून मी फक्त सिंपल ब्लाऊजची डिझाईन बनवून घेतले आणि आता ही दाबटीप देऊन घेतली. पहा, आता इथे दाबटीप देताना कापड अस्तरचं चेक करायचं, त्यानंतर जे ओपन अस्तर आहे त्यालासुद्धा शिलाई मारून घेत आहे. तर सगळ्यात आधी वरच्या बाजूने शिलाई मारण्याच्या अगोदर आता जे कमरेचा भाग आहे तिथंसुद्धा शिलाई मारून घ्यायची, दाबटीप मारून घ्यायची, कारण इथे आता वेगळी मी पट्टी लावणार नाही. कमरपट्टी वगैरे आहे या स्लेसच्या मार्जिनवरती हा ब्लाऊजचा लूक येणार आहे, त्यामुळे मी ते कमरपट्टी लावणार नाही, म्हणून अगदी फिनिशिंगसह कमरेलासुद्धा दाबटीप मारून घेतली. त्यानंतर जे ओपन अस्तर आहे त्यालासुद्धा चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. आता हे खरं तर खूप सावकाश शिवत आहे आणि मेन म्हणजे खूप घाबरत शिवत आहे,
मला माहिती आहे जर सुई तुटली, सटकली, सेटिंग पूर्ण बिघडलं जातं आणि या मशीनला सेटिंग करायला खरंच खूप वेळ जातो. कारण मलासुद्धा ही नवीनच मशीन आहे आणि पहिले दोनदा तर मला खरंच प्रचंड त्रास झाला. जे रिपेअर करतात त्यांना घरी बोलावं लागलं आणि तिसऱ्या टायमाला मात्र मी स्वतःच ट्राय केला आणि मग ती सेटिंग केली. म्हणून सुई तुटली ना की खूप मनस्ताप होतो. म्हणून खूप जपून हे स्टोनचे वर्क असलेले ब्लाऊज शिवावे लागतात. त्यानंतर आता इथे कमरपट्टी तर लावायची नव्हती, पण टक्स घ्यायचे होते. म्हणून मी टक्सची उंची घेतलेली आहे 3.5 इंच. कारण आपण गळ्याच्या खाली 1 इंच टक्सची उंची घ्यायची. हे प्रत्येक ब्लाऊजला कंपल्सरी तसंच करायचं. अगदी गळ्याच्या बरोबर तुम्ही टक्सची उंची घेतली तर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही किंवा जो गळ्याचा आकार आहे तो फाकला जातो. तर आता इथे ब्लाऊजचं डिझाईन तयार आहे. आता याला लावायचे आहेत 2 छान सुंदर लटकन. तर मग आता ब्लाऊजचं कापड तर एक्स्ट्राचं नव्हतं, पण गळ्याचा जो आकार आहे त्याचं कट केलेलं कापड शिल्लक होतं. म्हटलं चला तेच वापरून आपण इथे डिझाईन बनवूया. आणि त्यासाठी मग माझ्याकडे नॉटचा बंडल होता गोल्डन कलर, त्यावरती मॅचिंग तो मी घेतला आणि मग हा गळ्याचा जो पार्ट होता त्याला मी शिलाई मारून घेतली, कारण हा ओपन झालेला होता आणि दोन्ही लटकन एकाच पार्टमध्ये बनवायचे होते. आता शिलाईच्या साईडचं कापड मी कट केलं आहे आणि आता हे जे कापड आहे याचे 2 समान भाग करून घेते, म्हणजे लटकनलासुद्धा छान डिझाईन दिसेल. आता हे अंदाजे 3.5 इंच लांब आणि 3.5 इंच रुंद असे 2 चौकोनी तुकडे झालेत आणि ही लेस बनवते. आता अस्तर जोडण्यामागचं कारण की लटकन थोडेसे हेवी असले की छान वाटतात, ते असे लोंबतात. आणि जर पातळ, आता हे एकतर ब्लाऊजचं कापड खूप पातळ आहे, त्याचेच लटकन बनवले तर ते तरंगतील. त्यामुळे थोडं हेवीपणा येण्यासाठी मी ते अस्तर लावलं आहे. नाहीतर तुम्ही विदाऊट अस्तरसुद्धा करू शकता किंवा जर एक्स्ट्राचं कापड असेल तर त्याच कापडाला 4 फोल्ड करायचं हेवीपणा येण्यासाठी आणि मग लटकन बनवून घ्यायचं. पण आता माझ्याकडे कापड कमी असल्यामुळे मी हे जुगाड केलं. त्यानंतर आता लटकन जोडून घेऊया. तर जोडताना मार्जिन मी 3 इंच घेते, कारण अर्धा इंचवरती आपण शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि मग तयार 2.5 इंचावर राहतं. म्हणून इथे 3 इंचावरती लटकन जोडून घ्यायचेत. तर आता हे दोन्ही लटकन मी बरोबर 3 इंच मार्जिनवरती जोडत आहे. थोडी हेवी साईज असेल म्हणजे 40, 42, 44 त्यांना तुम्ही 3.5 इंचावरती सुद्धा जोडू शकता, कारण मागचा आकारसुद्धा वाढलेला असतो. तर या पद्धतीने सुंदर ब्लाऊज तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो मैत्रिणींनो, आपला चॅनल नवीन आहे, ग्रो होत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्या. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.